महाराष्ट्र गोकुळगाव विपक्ष कौस्तुभ प्रतिष्ठान शे टॉस जिंकल्याचा प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि सातत्याने जर गोकुळगाव संघाचा विचार केला तर पाचवी मॅच आणि या मॅच मध्ये देखील त्यांना धावा चेस कराव्या लागतील. त्याचं कारण असं आहे की त्यांना पहिलं क्षेत्र करावं लागतंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे स्ट्राइक एंडला. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण साखरवाडा या मैदानावर महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून या सामन्याला सुरुवात करतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल प्रमोद धिरडे, ज्यानं सातत्यानं आतापर्यंत आपल्या गोलंदाजीची धार दाखवली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे. एका ओव्हरमध्ये तब्बल 5 बॉलवर 5 विकेट. मैदान ओव्हर प्रमोदच्या माध्यमातून आपण पाहिली होती. पहिलाच बॉल हलका त्यानं फक्त डिफेन्स केला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल कनेक्ट करतोय. रोशन ऑन स्ट्राइक. पहिला बॉलला सन्मान दिला. ओव्हरची मॅच 200 मॅन्डेटरी पॉवर प्ले, 1 षटक बॅटिंग पॉवर प्ले. एक बीमर तुमच्याकडे असेल, एक रिव्ह्यू असेल तुमच्याकडे बीमर साठी आणि एक रिव्ह्यू तुमच्याकडे एलबीडब्ल्यू साठी असेल. स्कोरर रुपयाची शेरे जोडले जातात. स्वागत आहे रुपयाशी आपलं देखील. सज्ज होईल ओव्हर द विकेट. ऑन साइडला चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक जयदीप कडनं चुकी फार कमी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर प्रमोदनं सातत्य ठेवले आपल्या परफॉर्मन्स मध्ये. विकेट बाद. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसराच बॉलवर विकेट. प्रमोदनं खूप चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. खूप चांगला फॉर्म त्याचा राहिला आहे आणि मागच्या मॅच मध्ये देखील पॉवर प्ले मध्ये त्याने विकेट्स पटकावले होते आणि तोच फॉर्म इथे सातत्य दाखवत असताना दुसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त करतो. एक चांगला झेल जयदीप भोंडिवलेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तर टिपला गेला. रोशन माघारी परत. प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने उपस्थित, तुम्हा सर्वांचा आभार, कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा नटली आहे. सर्व प्रेक्षक वर्गामुळे मात्र SPL ला एक वेगळा दर्जा मिळाला. फास्ट कॅच आहे प्लीज. शेई टीम नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन मैदानामध्ये येत आहेत. नितीन दारमळे. इथे दुसराच बॉलवर विकेट. एकही धाव फलकावर नाहीये. एका बाजूला पाठीराखी आपण पाहू शकाल गोकुळगावच्या, दुसऱ्या बाजूला शेई संघाची पाठीराखी देखील जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये. चांगला बॉल बाउन्स पाहायला मिळाला. हलका त्यांना डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॉल एज लागून सरळ निघून जातोय. शतरमच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक विकेट. तिसरा चेंडू एक देखील डॉट पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल. सरळ 4 बॉल इथे निर्धावाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. गुड बॉलिंग. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल देखील डॉट. पहिल्याच ओव्हर मध्ये संघर्ष करत असताना धावांसाठी कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघ. We watch a second semi-final match between Shei versus गोकुळगाव. What a ball. अजून एक चांगला बॉल. खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडू निर्धावाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. एकही धाव या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी ते हातातोय गोलंदाज प्रमोद धिरडे. लोवर फुल टॉस ऑन साइडला स्टीअर केला. गॅप मधनं बॉल निघून जाईल. वाइडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6व्या बॉलवर येतोय बॅट्समन नितीनच्या बॅट मधनं हा एक संघर्षमय चौकार. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा.
खूप चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट आणि फक्त 4 धावा प्रदान केल्या गेल्या त्या प्रमोद धिडेच्या माध्यमातून एक चांगलं षटक. सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होईल गोलंदाज. इथे एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आकाश. जयदीप आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये षटक हाताळत होता, परंतु या मॅच मध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी वेगळ्या पॅनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 30 या सकटच्या बाहेर दोन खेळाडू व्ही शेप मध्ये विकेट. यष्टिरक्षकाच्या मागे शॉर्ट टर्म शॉर्ट फाईन लेग. एक मिडॉनला खेळाडू सज्ज आहेत. प्रमोदच्या माध्यमातून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्याच ओव्हरमध्ये, जिथे फलंदाजांना लाभ असतो, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा प्रदान केला गेला. गोलंदाज प्रमोद धिडेच्या माध्यमातून सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होईल गोलंदाज आकाश. टायकेंडला बॅट्समन पराग तारमळे. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. गुड बॉलिंग अवे फ्रॉम द बॉडी. स्टँडर्ड डिलिव्हर फटका घ्यायचा प्रयत्न होता. खूप चांगला बॉल. टप्पा पडला, थोडासा आतमध्ये येतोय, वेग होता या बॉलवर. सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला बॉल कट केला पॉइंटला. थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि त्याचा लाभ उठवला. एक सिंगल क्विक कंप्लीट करतात. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतो. धावा संख्या फलकावर 5. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुघल, निजाम, आदिलशाह असे कसलेले विरोधक असताना महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि तेच इथे दाखवून देतात. जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ जरी नक्कीच कागदावर थोडासा वीक वाटत असला तरी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. स्कोर कार्ड धावा संख्या 5. अजून एक डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. एक सिंगल फक्त या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिली गेली आहे. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. फटका फसला. क्षेत्ररक्षक सचिन पहिल्यांदा कॅच वर आले, त्यानंतर थांबले. द्विधा मनस्थिती इथे होती की कॅच पकडू की बॉल अडवू. या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र सचिननं निर्णय घेतला की हा बॉल मला अडवायचा आहे. कॅच पर्यंत पोहोचले नाहीत. एक सिंगल परिणाम इथे कंप्लीट केली जाईल. पराग आणि नितीनच्या माध्यमातून स्कोर कार्ड धावा संख्या सिंगल बरोबर पुढे सरकते. 6 रन्स ऑन अ बोर्ड. 6 धावा. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते गोकुळगाव संघाच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल समोरला उडवला. बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दहा धावा स्कोर कार्डवर. एक अजून चौकार ज्याची आवश्यकता नक्कीच संघाला होती, तो चौकार येतोय बॅट्समन परागच्या बॅटमधनं. गोकुळगाव संघाचं नक्कीच कौतुक करेन. सातत्यानं खूप चांगली कामगिरी या टीमनं आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. वॉटर स्ट्रोक. स्टेप आउट झाले. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रो. परागच्या बॅटमधनं क्रिकेटचा क्लास दाखवत असताना एक क्लासिकल ड्राईव्ह चौकार. बॉल उडवला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. परागच्या बॅटमध्ये एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. असे फटके मंत्रमुग्ध करत असतात प्रेक्षकांना. स्कोर कार्ड धावा संख्या 14. येस, या स्पर्धेला सातत्यानं तिसऱ्या पर्वामध्ये ज्या दानशूर व्यक्तीनं खूप चांगली मोलाची भूमिका बजावली या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी सन्माननीय आदरणीय सुनील सुरेश भोंडिवले साहेब, वनपाल व वनरक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या मालकीचा आणि यांच्या गावाचा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. जय महाराष्ट्र गोकुळगाव. आणि आज साहेब देखील खूप खुश असतील, कारण कामगिरी जितक्या चांगल्या दर्जाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चौकार येतो. स्कोर कार्ड व धावा संख्या. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. ऑन स्कोर बोर्ड 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली कामगिरी. 7 इथे रन रेटने आतापर्यंत बॅटिंग करतात. कौस्तुभ प्रशांत शेठ टॉस जिंकल्यापर्यंत बॅटिंग करत असताना आतापर्यंत हा निर्णय गोकुळगाव संघाच्या बाजूने, परंतु अजूनही 5 षटकांचा काही शिल्लक.
एक वेगळी स्ट्रॅटेजी. जयदीप अजूनही गोलंदाजी मार्कवर येत नाहीये. षटक क्रमांक 3 सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. निखिल सातत्याने जर विचार केला तर प्रमोद धिरडे आणि जयदीप भोंडिवले या दोन खेळाडूंनी लीड केले या संघाला. पहिल्या मॅच पासून खूप दर्जेदार कामगिरी आणि त्याचं फलस्वरूप म्हणून सर्व संघांनी त्या दोघांना साथ देखील दिली. चांगली कामगिरी, एक सांघिक युनिटी पाहायला मिळाली आणि आतापर्यंत सेमीफायनल मध्ये हा संघ खेळतोय. हा बॉल सोडून दिला आहे परंतु अजून एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. इन स्विंग झाला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. अजून एक डॉट बॉल. लढण्याच्या सवयीतून मिळालेलं धैर्य माणसाला मनातून कधीच पराभूत होऊ देत नाही. सातत्यानं खूप साऱ्या सामन्यांचा अनुभव जयदीप आणि प्रमोदकडे आहे. असे खूप सारे हार आणि पराभव झालेले सामने त्यांनी पाहिलेत. एक वेगळं धैर्य त्याच्यातून मिळत असतं आणि ते धैर्य दाखवत असताना आपल्या संघाला ते लीड करतात दोघे जण. स्कोर कार्ड धावा संख्या 14. 2 चेंडू निर्धावाले या षटकातली चांगली गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल, गुड बॉलिंग. तिसरा चेंडू निर्धाव. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते देशी संघाची. रन्स ऑन स्कोरबोर्ड. अंतिम सामना एजे स्पोर्ट्स भातसई संघ पोहोचला आपल्या दर्जेदार कामगिरीच्या बळावर. सातत्यानं 2 वर्ष हा संघ या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावतोय. इथे संधी आहे, नितीनला माघारी परतावा लागेल. 4थ्या बॉलवर संघर्ष करत असताना मात्र संयम ढासळतोय. नितीनची एक विकेट इथे माघारी जातीये. फलंदाज बाद. रन 14 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. संघ थोडसा संघर्ष ते करतोय. कौस्तुभ प्रतिष्ठानशी हरेश येतोय. ज्या खेळाडूच्या पॅट मधून आतापर्यंत 20 षटकार लागलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तो खेळाडू बॅटिंग साठी सज्ज होईल. क्रमांक 4 वर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. एकही धाव या ओव्हर मध्ये आलेली नाहीये. निखिलच्या माध्यमातून खूप चांगलं षटक इथे हाताळले निखिलनं. चौदा धावा, 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आकाश जो होतो स्ट्रायकिंगला बासमन हरीश. आपण ट्रॅक खाली करायचे. बासमन एक प्रोफेशनल टुर्नामेंट आपण स्पर्धा खेळताना आमचे प्रेक्षक देखील पाहतात. फुल टॉस बॉल. पहिल्याच बॉलवर सुरुवात केली की काय? येस, इट्स अ मॅक्सिमम कॅल्क्युलेटेड षटकार. एकविसवा षटकार. बासमन हरीश तारमळेच्या पॅटमधनं खूप चांगली कामगिरी. एमर्जिंग प्लेअर या स्पर्धेमध्ये नक्कीच ठरू शकतो, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ त्यांनी केलाय. वय वर्ष 17 परंतु ज्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्याच बॉलवर इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट. तुमच्या संरक्षणाचं महत्वाचं साधन म्हणजे आक्रमकता आणि पहिल्याच बॉलवर एक षटकार येतो. स्कोर कार्ड धावा संख्या पुढे सरकते 20-20. हा फटका कॅच होता. इथे मात्र बीट होत आहेत. शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. षटकार आल्यानंतर पुढचा बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपन्न झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यानंतर स्कोर कार्ड धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स.
स्विचा वेन्यू चालू आहे, प्लीज घाई करा थोडीशी, कारण अंतिम मॅच देखील आपल्याला 7 ओव्हरची खेळवायची आहे. सो प्लीज थोडंसं फास्ट खेळा, डू नॉट वेस्ट टाइम. इथे देखील जयदीप गोलंदाजीवर आलेला नाहीये. प्रमोद धिरडेच्या माध्यमातून ही षटक हाताळलं जाईल. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र जयदीप आपले षटक राखून ठेवलेत. 20 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि त्यामुळे 30 षटकाच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, पराग आणि हरीश. 2 खेळाडूंकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, दोघी ह्या लीडर आणि त्यामुळेच मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. चांगला स्ट्रोक. साई चित्र नेटवर्कचे सदस्य सन्माननीय कृष्णाजी मांजे साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं मोलाचं सहकार्य. लाईव्ह प्रक्षेपण आपण जे पाहता ती केबलची सहाय्यता, त्यासोबतच वायफायचं नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलंय. कृष्णाजी मांजे साहेब मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. गुड स्ट्रोक. अजून एक दर्जेदार फटका. 5 पण पराग तारमाईच्या बॅटमधनं बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय पहिल्या 2 बॉलवर 7 ठरतोय. परागचा जर विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये एकही बॉल त्याला स्ट्राईक मिळाला नाही. सलग 4 बॉलवर 4 चौकार त्याच्या बॅटमधनं, कारण सेकंड ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार त्याने लावले होते आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आणि दुसऱ्या बॉलवर 2 चौकार. चांगली बॅटिंग इथे करतोय. स्कोर कार्ड बघा 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. याच्या संपूर्ण दिवसामध्ये व्हॉइस ऑफ नवी मुंबई आदरणीय सन्मान्य कुणालजी दाते सरांचा आवाज आपण ऐकत आहात. पुन्हा फटके खेळला स्वतःच्या फलतोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. येस, इट इज आउट. बिग विकेट. थँक्यू. फॉलो थ्रू मध्ये एखाद्या गोलंदाजाला बॉल अडवणं फार कठीण असतं, परंतु ती किमया करून दाखवली प्रमोदनं आणि त्यानंतर चेंडूला हिट दाखवले, डायरेक्ट हिट देखील केला. आपला फॉलो थ्रू आपली क्रीज सोडली होती हरीशनं. त्यानंतर मात्र पंचांचा बोट आकाशाकडे धावचीच्या स्वरूपात हरीश माघारी परततोय. नक्कीच मी चर्चा करतो तो टेनिस क्रिकेट पासून सुरुवात केल्यानंतर IPL सारख्या मोठ्या मंचावर, जिथे संपूर्ण इंडियन प्रीमियर लीग भारतातली नव्हे तर संपूर्ण जगातली सर्वात मोठी लीग, त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचा मान ज्या कॉमेंटेटरला मिळाला असे आदरणीय कुणालजी दाते सर आपल्या शहापूर नगरीमध्ये प्रथमतः SPL मध्ये कॉमेंट्री करतात. संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आमचे प्रेक्षक वर्ग ऐकतात. त्यांचा देखील आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. स्कोर कार्ड धावा संख्या 28 धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. धावचीच्या स्वरूपात खूप चांगलं विकेट इथे प्राप्त केली आहे जय महाराष्ट्र गोकुळगाव संघानं. न्यू बॅट्समन पंकज तारमाळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. आतापर्यंत 3 विकेट्स जगावच्या आसराला. रोशन बाद झाला 0 वर. त्यानंतर नितीन बाद झाला 4 धावा आणि हरीश चांगला बॉल पूर्णपणे बीट केल्या ठिकाणी परागला. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॉलिंग अटॅक ही स्ट्रॉंग झोन आहे जे महाराष्ट्र गोकुळगाव संघाची सातत्यानं आतापर्यंत आपल्या गोलंदाजीच्या बळावर सेमीफायनल पर्यंत मजल मारली या संघाने. अस्लोली संघाविरुद्ध तब्बल 1 ओव्हरमध्ये 5 विकेट या गोलंदाजाने पटकावल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी त्या मॅच मध्ये प्रमोदच्या माध्यमातून आपण पाहिली. चांगला बॉल हलका त्यानं फक्त डिफेन्स केला. एक सिंगल खूप वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी आलेत. क्षेत्ररक्षक खूप लांब डीप मध्ये उभे होते. बॉल परत येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या डबल बरोबर स्कोर कार्ड पुढे शकतो. धावा संख्या 30. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. अजून 3 षटकांचा खेळ.
बॅटिंग पॉवर प्लेची सुरुवात चांगली केली होती, 2 चौकार, त्यानंतर एक विकेट गेली, 1 डॉट आणि या बॉलवर 2 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा. ऑन साइडला अपील करतायत. येस पंच वरतात आमच्याकडे. लाईन पाहिली आणि त्यानंतर वाईटची इशारा आमच्यापर्यंत पोहोचत. एक्स्ट्रा रन इथे मिळेल स्कोर कार्डवर. 31 31 धावा आता फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉक ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, पॅटर्न बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. चांगला स्ट्रोक, कॅप मध्ये खेळतात, बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. परागच्या बॅट मध्ये येतोय हा इनिंगचा 5वा चौकार. चार ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड धावा संख्या 35, 35 धावा. लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेट इथे माघारी परतलेत. 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी. गोलंदाजी मार्कवर जयदीप भोंडिवले षटक क्रमांक 5 घेऊन या मॅच मध्ये सज्ज राहायचे. फायनल साठी एजी स्पोर्ट्स भातचे संघ वाट पाहतोय कोणता संघ आमच्या समोर फायनल खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज होईल. 35 धावा स्कोर कार्डवर. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. एक फायटिंग टोटल उभारण्याचा मानस नक्कीच या ठिकाणी असेल कौस्तुभ प्रशिक्षण शेही संघाचा. प्रेक्षक देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत आपण जाऊया तुमच्या डीजे मॅन कडे, आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे एखादं संगीत ऐकण्यासाठी. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. संग येती हे दूर दूरून. थर्टी 35 धावा स्कोर कार्डवर. जयदीप भोंडिवले सज्ज होते. पहिलाच बॉल ऑन साइडला खूप चांगला टोळलाय. पंकजच्या पॅट मधनं जयदीपचं स्वागत होते. पहिल्याच बॉलवर चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवर चौकार येतो. स्कोर कार्डवर धावा संख्या पुढे सरकते. धाफळकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 39 रन्स, 39 धावा. सातत्यानं 11 दिवस या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रेम लाभलं प्रेक्षकांचं देखील, संपूर्ण आयोजनाचं देखील. शेवटची टर्न इथे समालोचन करतोय. या इनिंग नंतर एक अंतिम मॅच असेल आणि एक इनिंग असेल. आमचे बाकीचे समालोचक नक्कीच तुमच्या समोर या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच समालोचन पूर्ण करतील. ह्या बॉल कमबॅक करताना दुसऱ्याच बॉलवर एक निर्दोष स्वरूपात बॉल पाहायला मिळतो. खूप वेग होता. लेफ्ट ऑफ बॉलर अँगल क्रिएट करत असताना बॉल ऑप्शनच्या बाहेर खूप वेगाने निघून जातोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला स्ट्रोक ऑन साइडला. अजून एक चांगला स्ट्रोक पंकजच्या पॅक मधनं. दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. त्रेचाळीस रन्स स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले गेलेत. 43. पंकज तारमळे टेक्निकल बॅट्समन ऑफ कौस्तुभ प्रश्न शेई इथे मात्र जबाबदारीने खेळ करतोय. इथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये मिस्टेक करत असताना पुन्हा एकदा सज्ज होती बॉलिंग मार्कवर. गुड बॉलिंग.
ओ पिच बॉल बीट करतात पूर्णपणे. पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिल्या बॉलवर चौक करतानंतर एक डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवर चौक करतानंतर एक डॉट बॉल. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जातं. आणि ज्यावेळी एखाद्या चांगल्या फलंदाजासमोर जेव्हा एखादा चांगला गोलंदाजी करतोय अशा प्रकारे चित्र प्रेक्षकांना नक्कीच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतं. एक चांगलं बॅटल पंकज वर्सेस जेडी. अनुभव दोघांकडे आहे आणि अनुभव एक अशी शिदोरी आहे की ती घेऊन तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी मात्र तुम्हाला अपयश येणार नाही. फटाक्यांचे जल्लोष स्वागत होत आहे. या स्पर्धेची मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यस आमदार साहेब सन्माननीय आदरणीय दौलतजी दरोडा साहेब, शहापूर विधानसभा आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचं शुभागमन SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. हलकतानं डिफेन्स केला. यावेळी बॉल एक सिंगल इज कंप्लीट केली जाईल. हॅलो, ज्या व्यक्तिमत्वाची वाट आम्ही पहिल्या दिवसापासून या व्यासपीठावर आतुरतेने बघत होतो, या पद्धतीने चातकालाही ओढ लागावी, सरीतून पडणाऱ्या एखाद्या थेंबाची आणि त्याच थेंबाने त्याची तृष्णा, त्याची तहान भागली जावी. जंगलात गेला गायीला ओढ लागावी, गोठ्यामध्ये असणाऱ्या तिच्या वासराची आणि त्या माई लेकाचं वात्सल्य निर्माण व्हावं. इथल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला ओढ लागावी. आदरणीय शहापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सन्माननीय आपला माणूस, हक्काचा माणूस, खऱ्या अर्थानं सिंपल लिव्ह बट हाय थिंकिंग याच व्याख्याला जिवंत आणि ज्वलंत ठेवणारे सन्माननीय दौलत दरोडा साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. नंतर असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. SPच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. खऱ्या अर्थानं जगातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान सन्मान कोणाचा असतो? ज्याच्या खुर्च्या आणि ज्याचं मंडप आपल्या माणसांनी भरलेला असतो तो मात्र जगातील सर्वात श्रीमंत. गर्भ श्रीमंती ती गणली गेली आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून अनेक माणसं जोडली गेली आणि हीच माणसं म्हणजे आमच्या साहेबांची श्रीमंती. सन्माननीय राम पाडवे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. SPLच्या वतीनं आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. अतिथी देव भव ही भारताची स्वागत करून तुमची आम्ही पाळतो परंपरा. थँक्यू व्हेरी मच. ओ टू कॉमेडी बॉक्स जगदीजी तारमळे. थँक्यू. व्यासपीठ उपस्थित शहापूर तालुका विधानसभा सन्माननीय आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेला. सचिन षटक क्रमांक 6 घेऊन सज्ज होतो. पहिल्याच बॉलवर एक षटकार पाहायला मिळतोय बॅट्समन पराग तारमईच्या बॅटमधनं. अजून एक चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द रो. चौकार. सहभाग याच चषकान शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा, वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवला. थँक्यू. एका बाजूला विकेट जात होते. पराग सुरुवातीपासून मैदानाच्या मध्ये थांबला. त्याने पाहिलं की संघ अडचणीत आहे. संघर्ष ते केला, प्रयत्न तो करतोय आणि आता मात्र संघाला एका सन्मानजनक टोटल कडे तो वाटचाल करतोय. स्कोर कार्ड धावा संख्या 55, 55 रन्स. हा फटका उंच हवेत. क्षेत्ररक्षक विकास जज करतात. बॉल कॅच ड्रॉप केली जाते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये स्वतः गोलंदाज गेले होते. विकास हातामधला बॉल निसटला. गोलंदाज सचिनने प्रयत्न केले परंतु त्याला देखील तो बॉल सापडला नाही. डॉट बॉल. इथे मात्र कॅच ड्रॉप होती. स्कोर कार्ड धावा संख्या सिंगल बरोबर पडू शकते. 56 धावा. हिम्मत इथे दाखवली परागने आतापर्यंत आणि हिम्मत फार महत्वाची असते. हिम्मत मत हारो क्योंकि पहाड़ों से निकली हुई नदी ने आज तक रास्ते को कभी ये नहीं पूछा कि समुद्र कितना दूर है. 56 धावा स्कोर कार्ड वर. सचिन सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. ओ पिच बॉल ऑन साइडला स्टीअर केला. वाडेश लॉंगला क्षेत्ररक्षक जेडी सज्ज आहेत. गुड फिल्डिंग. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. 6वं षटक या इनिंगचा इथे सुरू आहे. प्रगती पथावर स्कोर कार्ड धावा संख्या 57. थँक्यू सो मच. आदरणीय शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान, आपल्या स्वतःच्या हृदयातील माणूस, अंतःकरणातील माणूस आदरणीय आमदार दौलतजी दरोडा साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय मदन शेठ चंदे साहेब, आदरणीय आतिश भगवान अधिकारी उपसरपंच साहेब, त्यांच्या समवेत सुभाषजी सुतार साहेब, या गौर व्यक्तिमत्वांचं SPLच्या या सायंकाळच्या सत्रामध्ये आनंदमय सहर्ष स्वागत स्वागत स्वागत.
षटकार येतोय बासपन परागच्या पॅटमधनं स्कोर कार्ड पुढे घेऊन जाईल एका सन्मानजनक टोटल कडे आता मात्र वाटचाल करतो शेही संघ 63 धावा 6 ओव्हरचा खेळ ते संपन्न झालाय शेवटचं षटक परंतु इथे मात्र 11 दिवसाचा प्रवास थांबवतोय एक षटकाचा खेळ नक्की शिल्लक असेल आभार फार महत्वाचे असतात 11 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना प्रेक्षकांचा जो सहवास लाभला प्रेक्षकांना जे प्रेम दिले त्या सर्वांचा आभार आयोजकांचा देखील आभार व्यक्त करतोय आमच्या संपूर्ण tenniscricket.in च्या टीमचं देखील आभार यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य लाभलं या संपूर्ण SPL चे आयोजक स्पर्धेचे अध्यक्ष सन्मान्य राममामा पाटोळे उपाध्यक्ष जितूजी पाटोळे वैभवजी पाटोळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यासोबतच या ठिकाणी आभार मानतो आमचे समालोचक आदरणीय रिकी खाडे सर असतील रमेश शिंदे सर आणि आजच्या दिवसामध्ये कुणाल दाते सर देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत स्कोर कार्डवर धावा संख्या 63 एका षटकाचा खेळ शिल्लक गोलंदाजी मार्क वर शेवटचं षटक घेऊन सज्ज होईल गोलंदाज जयदीप भोंडिवले जेडी पराग इथे 15 बॉलवर 31 धावांवर खेळतोय 41 धावांवर खेळतोय खूप चांगली इनिंग त्यांनी आतापर्यंत साकारली आपल्या टीमसाठी चांगला स्ट्रोक पंकजच्या पॅटमधनं क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद दुसऱ्या फार वेगाने आलेत फेकी केली परंतु दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल कारण ज्यावेळी डीप मधनं लॉंग ऑन किंवा मिड विकेटचं क्षेत्र असेल तिथनं ज्यावेळी फेकी होते तोपर्यंत जो वेळ असतो त्यामध्ये मात्र एखादा फलंदाज दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नक्कीच करत असतो परंतु ऑन द स्टंप फेकी असणं गरजेचं असतं अदरवाईज दुसरी धाव कंप्लीट 2 धावे बरोबर स्कोर कार्ड 65 धावा 65 रन्स चांगला बॉल थोडासा बाउन्स पाहायला मिळाला स्विंग देखील पाहायला मिळाला बॉलवर पूर्णपणे बीट होतात बासपन पंकज तारमळे येस प्रत्येक षटकारास जयवंतजी तारमळे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज शेही संघासाठी 65 ऑन अ स्कोर बोर्ड एक फायटिंग टोटल नक्कीच उभारली गेली आहे सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी संत आणि शांत पाहायला मिळत होती फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला वॉट स्ट्रोक बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रो बॅट्समन परागच्या बॅटमध्ये एक नेत्रदीपक फटका चौकार SPL नावाचा आज शेंदूरून गावाने चषक ठेवला SPL नावाचा 69 धावा 69 रन्स ऑन स्कोर बोर्ड एक चांगला स्ट्रोक पासपन पराग पंकजच्या पॅटमध्ये इथे येतोय हा फटका समोरला खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद 1 बाउन्स चेंडू कलेक्ट करतात एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट पंकजने खूप चांगला रोल या मॅच मध्ये निभावला या इनिंग मध्ये कारण परागला एक चांगली साथ त्यांनी दिली आहे त्याच्या बॅटमध्ये देखील 3 चौकार आलेत 9 बॉल त्यांनी फेस केले 16 धावा दुसऱ्या बाजूला परागच्या बॅटमध्ये आतापर्यंत 42 धावा या दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप केली शेही संघासाठी स्विंग अँड मिस गुड बॉलिंग ऑन साइडला एक मोठा फटका मारायचा होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क इथे होत नाहीये जयदीप भोंडिवले खूप चांगली गोलंदाजी ते करतोय शहापूर रत्न म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं 70 धावा स्कोर कार्ड वर शेवटचा बॉल शिल्लक असेल या इनिंगचा समालोचनाचा माझा देखील हा शेवटचा बॉल या स्पर्धेतील 70 धावा स्कोर कार्ड वर शेवटचा बॉल लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस 7th ओव्हर पिच बॉल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्र सचिन आहेत थोडेसे संघर्ष करतात बॉल अडवण्यासाठी परंतु जीवाचा आकांत करतात बॉलला अडवलाय 2 धावा कंप्लीट षटक समाप्त होते इनिंगची सांगता होते स्कोर कार्ड वर धावा संख्या दफळकावला पाहायला मिळते 72 आणि टार्गेट या मॅच मध्ये सेट केले ते 73 रन्स आपण पाहता सेमीफायनलची मॅच कौस्तुभ प्रतिष्ठा शे विपक्ष जय महाराष्ट्र गोकुळगाव मी थांबतोय तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा याची तेही याची डोळा क्रिकेटचा हा महानयनरम्य सोहळा क्रिकेटचा हा महासंग्राम या इनिंग मध्ये धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जात आहे की दुसऱ्या बाजूला डिफेंड करण्यात यश येत आहे ते कौस्तुभ प्रतिष्ठा संघाला या ऐकूयात द व्हॉइस ऑफ नवी मुंबई आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतात शहापूर मध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा ज्या आयोजकांनी ज्यांना आमंत्रित केलंय आदरणीय कुणालजी दाते सर धन्यवाद
हॅलो. धन्यवाद जगदीश यांना तुम्ही ऐकत होतात. या मॅच मध्ये SPL 2020 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमच्या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर तुमचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. एक मोठा सोहळा तुम्ही अनुभवताय आणि खूप महत्वाचा सामना आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये खेळताना दिसेल. फायनल मध्ये प्रतीक्षा करतोय बादशाही संघ. आदरणीय प्रमोद जाधव साहेब यांचं सहर्ष स्वागत. नंदेश हरड आणि जनार्दन तारमाळे आपलं सहर्ष स्वागत SPL कमिटीच्या वतीने. सुस्वागतम. तर लक्ष या मॅच मध्ये 73 रनचं मागच्या मॅच मध्ये काय खेळला JD. सर्व प्रेक्षकांची मन त्याने जिंकली आणि आता या मॅच मध्ये पाहूया त्यांचा संघ कसा खेळतोय. चला मॅच चालू करा. फिल्डिंग लावून घ्या. फायनलचा सामना अजून आहे एक शिल्लक, त्यामुळे सहकार्य करा उर्वरित सामन्यासाठी. बॅट्समन पाठवायचे आहेत जय महाराष्ट्र गोकुळगाव. नुकतंच आपल्या मंचावर आगमन झालेलं आहे आदरणीय आमदार दौलतजी दरोडा साहेब. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या SPL कमिटीच्या वतीने. चला बॅट्समन पाठवा लवकरात लवकर. टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव. तर सामन्याला आता इथे सुरुवात होईल. दोन ओपनर्स प्रस्थान करतायत. थर्ड मॅनच्या दिशेने एक सुमो गाडी आहे. तिथे जो आरसा आहे त्याचं रिफ्लेक्शन होत आहे. तर विनंती असेल प्रेक्षक आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल, थर्ड मॅनला जी सुमो गाडी आहे ते दोन्ही दरवाजे एकतर बंद करून घ्या. सांगणारा हा सामना आणि हे 7 षटक 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 73 रनचं लक्ष ठेवण्यात आलंय. बॉलिंग साठी तयार होतोय निखिल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे प्रमोद. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास. पहिला बॉल आतमध्ये आला. बाउन्स चांगला मिळाला. विकेट किपर कडून थोडीशी चूक. तत्पूर्वी रन मिळणार नाही बॅट्समन प्रमोदला. प्रमोदने या संपूर्ण स्पर्धेमध्ये या शृंखलेमध्ये खूप चांगले योगदान दिलं. बॅटने बॉलने फिल्डिंग मध्ये.
दुसरा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटला झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथे एका मोठ्या बॅट्समनचा झेल तुम्ही सोडलाय. हा झेल भरपूर महागडा ठरू शकतो. क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा झेल सुटले, जेव्हा जेव्हा कॅच सुटले, तेव्हा तेव्हा मोठमोठे उपद्रव झालेले आपण पाहिलेत. वन डे इंटरनॅशनल मध्ये 264 धावा ज्यावेळेला भारताचा खेळाडू रोहित शर्माने केला, त्याचा झेल अवघ्या 4 रनवर सोडला होता तिशारा परेराने. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा झेल मिडॉनला अब्दुल रजाकने सोडला. वसीम अक्रमच्या बॉलिंगवर त्यावेळेला त्याने सांगितलं, तुझे पता है तूने कॅच किसका छोडा. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे क्रिकेटचा इतिहास, काय काय घडत गेलं. हर्षल गिब्सने कॅच सोडला, वर्ल्ड कप तिथून सुटला. साऊथ आफ्रिकन संघ कधी जिंकू शकलेला नाहीये वर्ल्ड कप. तर अशा कॅचेस जेव्हा जेव्हा सुटतात तेव्हा तेव्हा पॉइंटला रन इथे मिळणार नाही. चांगलं षटक आतापर्यंत मी म्हणेन ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे निखिलने. एक वाईट बॉल आलाय नक्की या ओव्हर मध्ये, परंतु आतापर्यंत नियंत्रण खूप चांगलं आहे बॉलिंग मधलं. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आदरणीय दौलतजी दरोडा साहेब देखील आनंद घेत आहेत. त्यांच्याच बरोबर अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेत. या नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न, पदलालित्य नाहीये, हँड अँड आय कोऑर्डिनेशन नाहीये. त्याचं कारण पहिलं षटक सुरू आहे. अजूनही सेट व्हायला वेळ लागू शकतो बॅट्समॅनला, परंतु क्रिकेटमध्ये भरपूर वेळ कमी मिळतो. बॅट्समॅनचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक बॉल वर आक्रमण करावं लागतं. निखिल चांगली बॉलिंग करत असताना यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला फिल्डर आहे. जजमेंट चांगला आणि बॅट्समन आउट. पहिला झटका बसतोय टीम महाराष्ट्र गोकुळगावला. वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. संग येती दूर दूरून घेती सहभाग याच चषकानं. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा, वर्षाचा परंपरेचा. पुरता मर्यादित राहिलेला नाही तर शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये जाऊन देखील खेळला. ही मोठी गोष्ट आहे आपल्या शहापूर साठी. अखाती देशांचे दौरे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूने केले आणि तिथे देखील चांगला परफॉर्मन्स या जयदीपने दाखवला. खूप चांगला खेळ तो सातत्याने करतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विनर स्पोर्ट्स टीम कडून. उंची लहान परंतु कीर्ती महान. मागच्याच मॅच मध्ये एक दमदार अर्धशतक ठोकत संघाला सेमी फायनल पर्यंत त्याने पोहोचवलंय. त्यामुळे ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. 73 रनचं लक्ष्य आहे आणि 2 महत्वाचे बॅट्समन आता गोकुळगाव संघाच्या मैदानामध्ये आहेत. स्ट्रायकिंग इनला खेळतोय प्रमोद, ज्याचा झेल सुटला होता 0 आकड्यावर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये खूप चांगली फिल्डिंग, रन इथे मिळणार नाही. ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आपल्याला पाहायला मिळते, फिल्डिंग मध्ये प्रदर्शन नेहमीच ग्रामीण क्रिकेटर्सचं खूप चांगलं राहिलंय. क्रिकेटसाठी तेवढाच वेळ देतात. आणि इथे पहिलं षटक जे निखिलने टाकलं ते संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 1 गडी बाद 2. लक्ष आहे 73 रनचं. अजूनही 71 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. जय महाराष्ट्र गोकुळगाव या संघाला. SPL 2020 पर्व 3 मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. दरवर्षी आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि आणखीन एक आवर्जून उल्लेख मला करायचा आहे दौलतजी दरोडा साहेब की ही स्पर्धा सलग 11 दिवस चालली आहे.
अनेक महाराष्ट्रातल्या स्पर्धा आम्ही कव्हर करतो, परंतु 11 दिवस एखादी प्रीमियर लीग चालणे म्हणजे हा एक त्यातला एक मोठा रेकॉर्ड आहे. 11 दिवस समालोचन त्यांच्या वतीने राहिलं. बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि इथे फिल्डर आहे डीप मध्ये. जजमेंट खूप चांगला आणि बॅट्समन आउट. आणखीन एक झटका बसलाय. यावेळेला बॅट्समन आउट होतोय प्रबोध. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं संग येती हे दूर दूरून घेती आता जबाबदारी असेल पूर्णपणे जेडीच्या खांद्यावर या मॅचची. प्रमोद जो चांगला खेळाडू होता, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला, त्यानंतरचा फटका त्याचा फसल्याने आता जबाबदारीने खेळ करावा लागेल जेडीला. नवीन बॅट्समन नितेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला जयदीप भोंडिवले. जेडी पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्यानंतर हलक्या हाताने फक्त दिशा दिली शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने. तत्पूर्वी एक रन इथे मिळेल जेडीच्या खात्यामध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन झालेले आहेत 15. 7.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव लक्ष्य पार करायचंय 73 रनचं. SPL 2020 सीझन 3 पर्व 3 आणि ज्यांनी हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले आदरणीय बाळू श्रावण विशे साहेब, नाना श्रावण विशे, आणि त्यांच्याच या मैदानावर गेली 3 सीझन आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेमध्ये अनेक अंपायर आम्हाला लाभले. त्यामध्ये जय पवार, राम डिंगोरे, मुन्ना पठाण, अजित पुत्रन, निरंजन सावंत. खूप चांगली अंपायरिंगची भूमिका त्यांनी पार पाडली. जगदीश तरमाळे, रमेश महाराज शिंदे, रिकी खाडे. खूप चांगलं समालोचन या सर्वांनी केलं. दत्ता फार्डे. गुरुलेखक आम्हाला लाभले सतीश पाटोळे, बंटी बलपेकर, रमेश शेरे, रुपेश शेरे, ज्यांनी खूप चांगलं गुणलेखन या स्पर्धेसाठी केलं. मैदान बनवण्यासाठी उत्तम पाटोळे, संजय पाटोळे, दौलत पाटोळे, नितीन पाटोळे, जनक विशे आणि श्री शिवराम ठोंबरे, ज्यांनी ही खेळपट्टी बनवण्यामध्ये खूप मोलाची भूमिका पार पाडली. पाण्याची व्यवस्था ज्यांच्या वतीने करण्यात आली प्रांजल ॲक्वाचे प्रोप्रायटर विशाल भोईर, हेमंत लाटे, सरपंच वांझळेगाव. जेवणाची व्यवस्था ज्यांनी चूक पार पाडली निवृत्ती विशे, सज्जन पाटोळे, दामोदर भोईर, करण पाटोळे यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. निखिल आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. समोर आहे जयदीप. जेडी फ्रंट फुटवर येऊन 2 साठी कॉल केलाय. 1 रन तरी ते कंप्लीट झाली आहे आणि इथे फॉर्मलिंग होते, त्यामुळे फायदा मिळेल जेडीला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट काय असतं ते इथे दाखवत असताना जसा स्ट्रोक केला तसाच कॉल केला होता आपल्या साथी बॅट्समनला की 2 रन आपल्याला घेता येतील या स्ट्रोकवर, आणि तसंच झाले देखील. 2 रन इथे मिळाले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 17. त्र्याहत्तर रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 17 रन पूर्ण झालेले आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा अपील होती. अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास, परंतु बॉल थोडासा वर लागलाय. खूप चांगला निर्णय इथे पंचांकडून. पंचांची भूमिका खूप महत्वाची राहिली. जेपी पॅनल ने खूप महत्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडली. तिसरं षटक निखिल याचं. लेफ्ट हँडेड बॅट्समन जेडी सध्या मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये धुवाधार अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलं. सामना जिंकला टीमने, परंतु आता सध्या संघ अडचणीत.
पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बीट होतोय आणि बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमा पार. रन मिळतील 4. हा चौकार. झाले तू पार्वती कापूर झाले ज्योतीला सतवाचे क्रीडा आई एवढा उशीर झाला. हे बाय गो रागा रागा मांडीला बेलवना माणूस तुला मनपण पुरा एवढेला चौकार इथे येतोय. म्हणतात ना, चाल चांगली असेल तर प्यादा देखील राजावर भारी पडतो. अगदी तसंच हे चित्र पाहायला मिळालं. थर्ड मॅनचा खेळाडू कुठेतरी त्याला वाटलं की फाईन हा स्ट्रोक खेळेल आणि गॅप शोधून काढली. टीमची धावसंख्या 21. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे तुम्हाला अजून 52 रन या मॅच मध्ये बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 27 बॉल आणि 52 रनची आवश्यकता. सत्तावीस बॉल 52 रन हे समीकरण या मॅच मध्ये. जेडीच्या समोर बॉल तयार. हलक्या हाताने फक्त दिशा दिल्या. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा भरपूर वेगाने. 2 रन इथे कंप्लीट झालेत. 2 रन पूर्ण करत असताना जेडी अगदी चित्याची चपळाई त्याच्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळते. 2 रन इथे ऍड होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. 50 रन अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जय महाराष्ट्र गोकुळगाव या संघाला कौस्तुभ प्रतिष्ठान शेईच्या विरुद्ध. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. तिथे फिल्डर कडून पुन्हा एकदा ती चूक झाली आहे. बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळतील 4. हात चौकार. वाग याच चषकान शिवरायान करी ती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. 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 चांगली बॅटिंग करत असताना जेडी टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. 27. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्यानंतर हलक्या हाताने फक्त दिशा दिली. यावेळेला 1 रन साठी फक्त कॉल केलाय जेडीने आणि दुसऱ्या रन साठी आता प्रयत्न होईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडस खराब होत असताना टीम शेई कडून कौस्तुभ प्रतिष्ठानचा संघ मैदानामध्ये उतरलाय. टीमची धावसंख्या या डबल बरोबर जाऊन पोहोचली आतापर्यंत 29. 29. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली छाप सोडली आपल्या बॅटिंगने जेडीने आणि आता याही मॅच मध्ये अगदी तसा खेळ सातत्याने तो करतोय. सातत्य खूप चांगलं पाहायला मिळतं त्याच्याकडून. मागणी तशी पुरवठा आणि या स्पर्धेमध्ये जे बॉल लागलेले आहेत ते सुनील सातपुते साहेबांनी पुरवले. त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. फ्री हिट 5 रन मिळाले आणि आता फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी तयार असेल पुन्हा एकदा सचिन. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा एज घेतल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल घरंगळतोय. तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. व्हेरिएशन खूप चांगलं इथे दाखवलंय बॉलिंग करत असताना. या बॉलरने कौतुक व्हायला पाहिजे राकेश याचं. एक बीमर वगळता सर्व बॉल व्हरायटी दाखवत असताना या मॅचच्या दरम्यान रन झालेत आता 37. 37 लक्ष आहे 73 रनचं. 36 रनची अजूनही आवश्यकता असेल. 36. 19 बॉल आणि 36 रनची आवश्यकता.
37 8 रन. सदोतीस रन झाले. 36 रनची अजून आवश्यकता आहे. आतमध्ये येणारा बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशनने परिपूर्ण हा बॉल अंपायर कडे अपील होते आणि तिसऱ्या बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये रिक्वायर रन रेट 12 रन करायचे. 36 18 बॉल आणि 36 रनची आवश्यकता. बरोबर मालिकावीर LCD टीव्ही नकुलजी दांडकर समाजसेवक आणि गोपालजी पाटोळे जिजाऊ संस्था सदस्य शहापूर यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. उत्कृष्ट फलंदाज कूलर नारायण पाटोळे उद्योजक, उत्कृष्ट गोलंदाज कूलर महेश भोईर उद्योजक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज अर्जुन स्पोर्ट्स शहापूर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. 18 बॉल मध्ये 36 रन. बॅटिंग पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न करावा लागेल जयदीपला. जोपर्यंत जयदीप ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील टीम जय महाराष्ट्र गोकुळ गावचा विचार केला तर. अठरा बॉल मध्ये 36 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करण्यासाठी जेडी एकदा तयार. समोर बॉलर आहे पॉवर प्ले मध्ये पंकज. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर बीट झाला. नशिबाची साथ. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 हा चौकार.
पहिल्या बॉलवर आलाय चौकार, त्यामुळे आता इरादे अगदी स्पष्ट आहेत. या मॅच मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 41. 17 बॉल मध्ये 32 रन. फुलटॉस बॉल ऑन साइडला, मिड ऑन नाहीये, 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आहे, त्यामुळे फक्त एकच रन मिळेल इथे जेडीला. आणि ते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कमरेपेक्षा जास्त उंचीवर हा बॉल होता का हे पाहावं लागेल. थर्ड अंपायर पुन्हा एकदा इन ऍक्शन असतील. डिसिजन अजूनही पेंडिंग. थोड्याच वेळात हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तत्पूर्वी एक रन इथे कंप्लीट तर केली होती जेडीने या बॉलवर. थांबायचे अंपायर, अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. सेकंड बॉलवर, कारण पहिला बॉल सध्या स्क्रीनवर दाखवला गेला, तो 4 रन आले होते थर्ड मॅनला. सेकंड बॉल साठी ही अपील करण्यात आलेली आहे. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. कमरेपेक्षा जास्त उंची या बॉलने गाठली का याच्यासाठी टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर इथे केला जातोय. फेअर डिलिव्हरी, जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे तोच ग्राह्य इथे धरला जाईल. त्यामुळे एक रन इथे आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 42-42. लक्ष आहे 73 रनचं. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतो 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये. तत्पूर्वी 2 रन इथे घेण्याचा प्रयत्न दाखवलाय आकाशने. मागच्या मॅच मध्ये आकाशने एक चांगला षटकार ठोकला होता आणि त्याने मॅच जिंकता आली टीम म्हणजे महाराष्ट्र गोकुळगावला. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. सध्या निरभ्र असं आकाश आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट या खेळासाठी अतिशय पोषक असं वातावरण. SPL 2020 मधला सेमीफायनलचा सामना. बॅटचा फेस पहिले क्लोज केला. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 44-44. 14 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता. 14 बॉल आणि 29 रन सामना जिंकण्यासाठी. आकाशसाठी हा बॉल आणि इथे आकाशला बीट करून यष्ट्यांचा वेध घेऊन गेलाय बॉल आणि आणखीन एक झटका बसतोय ती म्हणजे महाराष्ट्र गोकुळगावला. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. 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 थोडीशी घाई करायची विनंती आहे कारण यानंतर फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे. यानंतर अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक. 13 बॉल मध्ये रन करायचे आहेत 29. 13 बॉल आणि 29 रन हे समीकरण. नवीन बॅट्समन जयेश. 13 बॉल पैकी किती बॉल जेडीला मिळतील यावर ही मॅच पूर्णपणे निर्भर असेल. नक्की हा बॉल तर जेडीला खेळता येणार नाही. 12 बॉल पैकी किती बॉल मिळतील याच्यावर चर्चा होईल.
लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, अंपायरचा इशारा येतो वाईड बॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 28 रनची आवश्यकता अजूनही आहे. हा खूप महत्वाचा बॉल आहे. या बॉलवर एखादा मोठा हिट जर आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं जय महाराष्ट्र गोकुळ गावचं. नक्की मोठा फटका मारण्याचा प्रयत्नच करेल बॅट्समन, याच्यामध्ये शंका नाही. बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय, तत्पूर्वी बॉल अडवला जाईल. 2 रन इथे कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं क्रिकेट आणि अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती होते. 5 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या आकड्यावर. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 26. 12 बॉल 26 रन. रिक्वायर रन रेट 13. 12 बॉल आणि 26 रनची आवश्यकता. आता बॅट्समन जयेशला साथ द्यावी लागेल. जेडीची म्हणतात ना, हात दिल्याने साथ मिळते आणि साथ मिळाल्याने ताकद वाढते. जेडीला ताकद बनून खेळावं लागेल या टीमची, ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये खेळला जेडी. येस, थँक्यू. माननीय विजयजी जाधव गुरुजी यांचं शुभाग म्हणत आहे. स्वागत आहे आपल्या SPL व्यवस्थापन समितीच्या वतीने. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद आपण लुटायचा आहे. येस, ओटीओ कॉमेंट्री बॉक्स. बारा बॉलचा खेळ शिल्लक, 26 रनची आवश्यकता. जेडी स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कवर आलाय. पुन्हा एकदा राकेश. मागच्या ओव्हर मध्ये हॅट्रिकची संधी त्याला प्राप्त झाली होती. चांगली बॉलिंग त्याने केली. व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. एक बीमर वगळता चांगली बॉलिंग त्याने केली आणि आता या मॅच मध्ये त्यांच्या टीमला रन वाचवायचे आहेत 26. तो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनल मध्ये आणि फायनल मध्ये या अगोदर संघ जाऊन पोहोचलाय AJ स्पोर्ट्स भातसई. ते प्रतीक्षा करतायत यापैकी कुठल्या तरी एका संघाची. सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये भातसईचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. 2 वर्ष विजेतेपद या टीमने पटकावलंय. वेळ कमी घ्यावी विनंती आहे. बॉलिंग करणारी टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शेई. बारा बॉल आणि 26 रनची आवश्यकता असताना जेडी सध्या स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राकेश राऊंड विकेट. यावेळेला टर्न झालाय आणि इथे मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहे. आणखीन नशिबाची साथ जेडीला. पहिल्या बॉलवर चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL. 12 बॉल मध्ये 26 रन करायचे होते. आता रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 22. जेडी या खेळाडूकडे क्षमता आहे हा सामना एक हाती जिंकवण्याची, परंतु समोर तेवढा चालाक बॉलर. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आता टॉप एज आणि आणखीन एक कॅच ड्रॉप आणि ती कॅच सोडली कोणाची तर जेडीची. दुसरी रन यशस्वीरित्या पूर्ण. खराब क्रिकेट कौस्तुभ प्रतिष्ठान शेई कडून. म्हणतात ना, किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि अगदी तसा सामना आपल्या समोर. चांगली मॅच. पहिल्या 2 बॉलवर रन आले 6. रन करायच्या होत्या 26, आता करायच्या 20. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 बॉल आणि 20 रन. मागच्या मॅच मध्ये देखील हे समीकरण होतं. 10 बॉल 20 आणि तो सामना जिंकून दिला एक हाती जेडीने. शोधले तर मार्ग सापडतात आणि अगदी तसा खेळ सध्या करत असताना जेडी. 10 बॉल 20 रन. चर्चांना उधाण आलंय. SPL 2020 मध्ये कुठला संघ फायनल मध्ये दाखल होईल.
राकेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. गती थोडीशी कमी केली. पुन्हा एकदा संधी आहे आणि यावेळेला पहा काय कॅच आहे. कॅच ऑफ द मॅच. आज शेंदरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. एक झेल सुटला त्या क्षेत्रामध्ये. आता मात्र चूक केलेली नाही. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. जयेश आणि वैभव सध्या ग्राउंडवर. जसा सामना आवश्यक होता प्रेक्षकांना, मनोरंजक सामना आपल्या समोर रंगत असताना 9 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता आहे. बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये सध्या स्ट्रायकिंग एंडला जयेश, नवीन बॅट्समन आहे वैभव. थँक्यू सो मच. व्यासपीठावर उपस्थित होत आहेत शिवसेना गटनेते आदरणीय सन्मान्य दशरथजी भोईर साहेबांचे सुपुत्र तेजस्वी भोईर यांचं शुभागमन. स्वागत आहे आपल्या SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं. ओव्हर टू यू कमिटी बॉक्स. स्विंग अँड मिस. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. 8 बॉल मध्ये आता 20 रनची आवश्यकता आहे या मॅचच्या दरम्यान. जयदीप म्हणजे जेडीची विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरू शकते. परागचा तो झेल इथले प्रेक्षक कधी विसरणार नाहीत. ऍज अ कॉमेंटेटर आम्ही कधी विसरणार नाही. ही स्पर्धा कधी विसरणार नाही ज्या पद्धतीने त्याने तो झेल घेतलाय. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. जयेश साठी 1च रन मिळेल. आणि आता अजूनही समीकरण बदलतं. या मॅच मध्ये 19 रन करायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत फक्त 7 बॉल 19 रन. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एखादा मोठा हिट आला तर मॅच मध्ये रंगत कायम असेल. जास्त दुरून खेळण्याचा प्रयत्न. अजूनही मॅच ऑन. अंपायरचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 18 रनची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 55. 7 बॉल आणि 18 रन. SPL सीझन 3 हा ते दिप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय. गेले 10 दिवस 11वा दिवस या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. उलटोस बॉल ओव्हर द बॉलर हिट खेळून काढला. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने येतोय. बॉल अडवला जाईल का? येस, बॉल अडवलाय. 2 रनचा प्रयत्न इथे होत असताना 2 रन मिळतील देखील. आणि शेवटच्या ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 16. यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे. कॅप्टन नितीन आपण देखील थोडंसं सहकार्य करा, कारण भरपूर वेळ तुम्ही घेतलाय. या बॉलरच्या बाबतीत सांगायचं झालं तर काल क्वालिफाईंग राऊंड मध्ये 6 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता असताना रन डिफेंड करून हा संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवलंय. त्यामागे हा बॉलर नक्की राहिलाय या संघाचा. कौस्तुभ प्रतिष्ठान शेई कडून. आणि आता या मॅच मध्ये त्याला रन डिफेंड करायचे. 6 बॉल मध्ये 16. काल 4 रन डिफेंड केले 6 बॉल मध्ये. आज 16 रन इथे डिफेंड करेल का?
अजूनही आहे जय महाराष्ट्र गोकुळगाव या संघाला या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि बॉल ग्राउंडच्या आतमध्ये असल्यामुळे बॅट्समन बाहेर जाईल, आउट. सही संघ. थँक्यू डीजे. प्लीज घाई करायची नितीन, कारण यानं अंतिम सामना खेळवायचे. आमचे मान्यवर देखील त्या अंतिम सामन्याच्या प्रतीक्षेत आहे. सो प्लीज आपल्याला अंधार पडण्याच्या आत अंतिम मॅच देखील संपवायची आहे. शेळी संघ प्लीज कोणत्या मीटिंग करू नका, विनंती आपल्याला आयोजकांच्या वतीनं. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 16 रनची आवश्यकता. पहिला बॉल मेजवानीचं स्वरूप होतं, हुक केलेला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ते झेलला गेला आणि त्यामुळे हा बॅट्समन आउट होईल. काल 4 रन डिफेंड केले याच बॉलरने. रोहित बॉलिंग मार्कवर आणि नवीन बॅट्समन रोहित आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉल 16 रन. हाही फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने धावत असतात. चार बॉल आणि 14 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना अजूनही संपलेला नाहीये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक होईल टीम जय महाराष्ट्र गोकुळ गावचं. चार बॉल मध्ये 14 रन. सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला वैभव. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग खराब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 3 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. लगातार शॉर्ट बॉल इथे टाकले जात आहेत आणि त्याचा फायदा आता उचलला गेलाय. गॅप मध्ये बॉल जातोय, फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा कमतरता दिसली आणि त्याचा फायदा मिळालाय टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव या संघाला. आता 3 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल 10 रन. खूप चांगला सेमी फायनलचा हा सामना आपल्या समोर रंगतोय या SPL 2020 मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये फिल्डर धावतोय आणि अखेर बॉल अडवला जाईल. 2 रन पूर्ण होत आहेत. 2 बॉल 8 रन. नक्की आपल्या टीमसाठी 2 रन वाचवलेत. प्लीज शेही संघ कॉपरेट करा, कारण 11व्या दिवसामध्ये ही स्पर्धा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ऑन टाइम पार पडली. या मॅच मध्ये खूप उशीर आपण घेत आहे, कारण महत्वाची मॅच आहे. नक्कीच आम्ही समजू शकतो. क्षेत्ररक्षणाची सजावट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लॅग फिल्डर, लॉंग ऑन लॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर आहेत. आहे शॉर्ट कव्हर लाईक फिल्डर. बॉलर तयार. 2 बॉल मध्ये 8 रन करायच्या होत्या. बॉल हवेत खेळला, डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेटला. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 रन इथे पूर्ण झालेले आहेत. 1 बॉल आणि 6 रन. लगातार शॉर्ट बॉल आतापर्यंत टाकलेत. पहिला बॉल जो डीप स्क्वेअर लेगला झेलला गेला, मला वाटते 1 ते 2 इंचाचा फरक राहिला असेल षटकार आणि त्या बॉल मध्ये.
की शेवट असा सामना आपल्या समोर रंगतोय. मॅच आवडली असेल, मनोरंजन झालं असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. थँक्यू. जर षटकार लागला तर आमदार साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाईल. एक बॉल 6 रनची मॅच आणि इथे सामना संपलाय. सामना इथे जिंकलाय कौस्तुभ प्रेक्षकांनी आतमध्ये प्रतिष्ठान जायचं नाही. शेईने. वेल प्लेड शेई कौस्तुभ संघाच्या प्रतिष्ठान प्रेक्षकांनी शेई. आतमध्ये जायचं नाहीये.